नमस्कार मित्रांनो, विजय भाऊ युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपलं. तर मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? अभ्यास करतात ना? अभ्यास करायलाच पाहिजे. 2022 पर्यंत आपल्याला एक तरी पोस्ट मिळवायची. एक नाही, आपण 5-7 पोस्ट काढू. बरोबर मित्रांनो? तर मित्रांनो, कोणी नवीन मित्र असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी 25 मार्काचा एक पॅटर्न घेऊन आलेला आहे, जे आपल्याला हमखास विचारले जातात प्रश्न. ते म्हणजे आपलं मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरणामध्ये आपण पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत आपण शिकणार आहोत. तर आपलं पहिल्यांदा संधी, शब्दाच्या जाती 8, प्रयोग एकदम सोप्या भाषेनं, बरोबर, एकदम सोप्या. पृथक्करण वाक्य, कोणाला कर्ता क्रम कसा करता किंवा कर्ता ओळखायचा आहे, कर्म काढायचंय, हे प्रयोगासाठी आपल्याला अत्यंत उपयोगाचं आहे. ते सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रिया, अलंकार, क्रियापद, काळ कसा ओळखायचा, भूतकाळ, भविष्यकाळ. भरपूर इथं मुलं अशी कन्फ्युज होतात ना. मराठी व्याकरण सोपं आहे तरी कन्फ्युज होतात. मराठीमध्ये आपल्याला एकही मार्क नाही घालायचा. शब्द संग्रह असो, समानार्थक शब्द असो, विरोधार्थ असो, या अनेक शब्दाबद्दल एक शब्द असो, सगळंच्या सगळं घेणार आहेत आपण. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका. तर आपण मराठी व्याकरणाला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण मराठी व्याकरण आहे. तर रेग्युलर तुम्ही युट्यूब चॅनलवर राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ जेवढे येतील तेवढे बघत राहा. तर आपण मराठी व्याकरण शिकणार आहोत. तर मित्रांनो, मराठी व्याकरण शिकण्याच्या पूर्वी आपल्याला थोडी बेसिक माहिती सांगायची आहे. ती बेसिक माहिती म्हणजे सांगा. आपल्याला प्रश्न आलेला होता की मराठी व्याकरणामध्ये भाषेचे प्रकार किती. हा 2018 मध्ये चालता, 18-19 मध्ये चालता पोलीस भरतीला, की भाषेचे प्रकार किती. तर मित्रांनो, भाषेचे प्रकार 2 आहेत. बघा कोणकोणते भाषेचे प्रकार. मित्रांनो, सांगतो ते भाषेचे प्रकार कोणते. तर मला सांगा, भाषा म्हणजे काय. तर मित्रांनो, भाषा म्हणजे विचार भावना व्यक्त करण्याची साधन म्हणजे भाषा होय. जे आपली क्लुप्ती असो, आपला विचारधारा असो, आपण आपले विचार, आता मी तुम्हाला सांगतो ती माझ्या भावना, म्हणजे ही भाषा झाली. कळालं का? मग आपल्या मुख्यतः भाषेचे प्रकार किती आहेत बघा. एक स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषा. स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषा, कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा. मित्रांनो, लक्षात ठेवा, कुठली स्वाभाविक भाषा, नैसर्गिक भाषा, म्हणजे दोन्हीपैकी एकच आहे, स्वाभाविक किंवा नैसर्गिक. कृत्रिम भाषा, सांकेतिक भाषा. तर मित्रांनो, सांकेतिक भाषेचा अर्थ माहित पाहिजे. सांकेतिक म्हणजे काय मित्रांनो, बघा, ही स्वाभाविक, आता मी बोलतो तुम्हाला, ही स्वभाव झाला माझा. आता ही माझी काही भाषा मी चेंज करू शकत नाही. माझा जसा स्वभाव तसाच मी स्वभावानं बोलतो. तर ह्या भाषेला पुरावा नसतो. ही भाषेला पुरावा नसतो. तर कुठल्या भाषेला पुरावा असतो. तर ह्या भाषेला पुरावा असतो. कृत्रिम भाषेला पुरावा असतो. स्वाभाविक आणि नैसर्गिक भाषेला पुरावा नसतो आणि कृत्रिम सांकेतिक भाषेला पुरावा असतो. तर कृत्रिम भाषा म्हणजे काय, की जी आपण जे लिहून ठेवतो, लिहिलेले लिखाण असतं, त्याला कृत्रिम भाषा म्हणजे आपण लिखाण केलेलं असतं. स्वभाव जे बोलणं, तर मी बोललो, थोड्या वेळा नष्ट झालं, पण जे लिहून ठेवलं ते पुरावाच असताना म्हणतात ना की लिहून दे मला. का म्हणतात की पुरावा कशासाठी असतो, की आता तू का कुठली शर्यत लावली तर तुम्ही काय म्हणतात की लिहून देतो. मग लिहून देतो किंवा लिहून दे, त्याला आपण पुरावा असतो म्हणतो. पुरावा, लिहून देणं म्हणजे पुरावा. तर ह्याला आपण, मी बोललो, मी तुम्हाला शब्द दिला, आता तुम्ही कोणाला वचन देता, शब्द देता, तर तुम्ही ती पाळत नाही, पुरावा नाहीच ना, बोलल्याचा पुरावा नसतो. तर लिहून दिले असेल तर पुरावा असतो. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 2 भाषा आहेत. हे प्रश्न आलेला आहे. कसा प्रश्न आलता, की भाषेचे प्रकार एकूण किती. तर ऑप्शन होते 1, 2, 3, 4. तर भाषेचे प्रकार 2 आहेत. तर मित्रांनो, आता आपण पुढे चलून पाहूत. तर आपल्याला आता काय शिकायचे बघा. भाषा हा शब्द, आता भाषा हा शब्द कसा तयार झाला. तर भाषा हा शब्द
भाष्य या संस्कृत शब्दापासून तयार झाला, तर त्याचा अर्थ व्यवहार किंवा व्यवहार करणे किंवा बोलणे असा होतो भाषा शब्दाचा. तर आपण मित्रांनो आता पुढं थोडं भाषा कशी तयार झाली, अक्षर कसे तयार झाले, शब्द कसे तयार झाले, वाक्य कसे तयार झाले ते पाहूत आपण. तर मित्रांनो आता आपण हे समजलं असेल, लक्षात ठेवा, लिहून घ्या, तुम्ही नोट करून घ्या. स्वाभाविक आणि नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम आणि सांकेतिक भाषा, ह्या भाषेला पुरावा असतो नसतो आणि ह्या भाषेला पुरावा असतो. म्हणजे सुरुवात कुठून असती? अक्षरापासून असती. अक्षर काय बघा, इथं लिहितो एक नोट. अक्षर मित्रांनो, अक्षर कसं असतं कळतंय का? अक्षर आपल्याला मला लिहायचंय क, हे झालं अक्षर. त्याची फोड केली तर आपण फोड कशी करतात? ह्याच पाय मोडतात, ह्या क चा पाय मोडतात, अधिक अ. काय झालं? हे झालं अक्षर. कळालं का मित्रांनो? आपण काय केलं? क लिहिलं, क अधिक अ. आता बघा दुसरं बघा, आता आपण खा घेतलं, खाला कसं लिहिणार? ख चा पाय मोडला, अधिक आ. आता आपण मी लिहिलं, तर कसं लिहिणार आपण? मला पाय मोडला, अधिक ई लिहिलं. दुसरी वेलांटी ही दुसरी दीर्घ वेलांटी आहे. आता आपण काय लिहिणार? आता आपण बघू तू. तुला कसं लिहिणार? त चा पाय मोडणार, अधिक उ लिहिणार. तर मित्रांनो हे तुम्हाला संधीमध्ये सांगणे, हे सगळे कशी फोड असती कशी नाही, फक्त आपण तात्पुरतं सांगतोय. अक्षर कसं झालं? हे क असंच नाही झालं तयार, क असंच नाही. जेव्हा क मध्ये अ मिसळल्यानंतर क होतं, बरोबर. ख मध्ये आ मिसळल्यास खा होतं, मी मध्ये ई मिसळल्यास मी होतं, तू मध्ये उ मिसळल्यास तू होतं. तर मित्रांनो बघा, अक्षर असं तयार होतं. कळालं, समजलं असेल ना अक्षरात. आता आपण शब्द कसा तयार होतो ते पाहू. बघा शब्द कसा तयार होतो. शब्द कसा तयार होतो? शब्द म्हणजे ठराविक क्रमाने अक्षरे आल्यानंतरच शब्द तयार होतो. कुठलाही शब्द कसाही तयार नाही होत. ठराविक अक्षराची लयबद्ध असती, ती आली तरच अक्षर होतं. समजा आपण उदाहरण देतो तुम्हाला, बघा रकम, ह्याला शब्द म्हणायचं का आपण? शब्द म्हणायचं का ह्याला सांगा? तो दुसरं बघा, एखादं उदाहरण देऊ का तुम्हाला? बघा ह्याला शब्द म्हणतात का? हे एकच आहे. हा बघा ह्याला शब्द म्हणतात का? दुसरं बघा अजून उदाहरण बघा, रकम, मतंग, मरान, वरान. तर ह्याला शब्द म्हणतात का? ह्याचा अर्थ काय निघतो का? मला सांगा. रकम म्हणजे काय? माहित नाही, काहीच नाही, लयबद्धच नाही. विशिष्ट ठराविक अक्षरानं एक वाक्य शब्द तयार होतो, त्याला शब्द म्हणतात. बघा आता हे जर आपण ठराविक क्रमाने लिहिलं, बघा कमळ, बघा हेच 3 अक्षर आहेत. आपण कशी बी लिहिली तर आपला शब्द तयार होत नव्हता. आता हे ठराविक, क पहिल्यांदा आलं, नंतर बघा क पहिल्यांदा आलं, इथं क पहिल्यांदा आलं, हे 2 नंबर आणि हे 3 नंबर. कळलं का मित्रांनो? कमळ कसं झालं? एका ठराविक क्रमाने आल्यानंतरच शब्द तयार होतो. बघा आता मतंग, बघा आता हे कसं होतं? गंमत, बरोबर. आता 1 नंबरला काय आलं? हे आलं. 2 नंबरला काय आलं? हे आलं. 3 नंबरला काय आलं? हे आलं. ठराविक क्रमाने 1 2 3 ठराविक क्रमाने आल्यानंतरच शब्द तयार होतो. बघा पुढचं काय होणार आहे? रावण, वारान. वारान
होतं का, आहे का शब्द? नाही ना, आपल्या मराठी व्याकरण नाहीच वरान शब्द. तर मला सांगा, रावण रावण म्हणलं की, आता तुम्ही ही एक कोड्यात बोललं तर वरान काय समजणार आहे? रावण म्हणलं की लगेच समजतं. काय अर्थ काय? एकदा विशिष्ट ठराविक क्रमाने आलेले अक्षर म्हणजे कमळ, त्याला अर्थ आला पाहिजे, कुठल्याही शब्दाला अर्थ आला पाहिजे. कळालं का मित्रांनो? तर आपण पाहूत आता. शब्द झाला, आपलं अक्षर झालं, शब्द झाला. आता वाक्य तयार कसं होतं बघा. वाक्य कसं तयार होतं बघा, की काय ठराविक क्रमाने एकत्र आलेले शब्द, त्या शब्दाचा एक वाक्य तयार होणार. त्या वाक्याला जर एक अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य म्हणायचं. कुठलंही वाक्य कुठेही टाकलं, क्रियापद पुढे घेतलं, मध्ये घेतलं, विशिष्ट ठिकाणी जमणार नाही. कर्ताक्रम पण व्यवस्थित पाहिजे. कर्ताक्रम क्रियापद व्यवस्थित असेल तरच त्याला वाक्य म्हणतात. कुठलंही घ्यायचं. आता एक उदाहरण देतो, त्यानुसार बघा. ह्याचं वाक्याचं खेळतो क्रिकेट सचिन. खेळतो क्रिकेट सचिन. ह्याचा अर्थ आपल्याला कळतो, आपल्याला माहित आहे. पण हे वाक्य असं तयार होत नाही. तुम्हाला प्रश्न दिला खालीलपैकी योग्य वाक्य कोणते, तर तुम्ही म्हणता ह्याच्यातून एकच क्रिया होत आहे, खेळतो, आपल्याला कळतंय ना, सचिन क्रिकेट खेळतो. तर ह्याचं रिअली वाक्य कोणतं आहे, हे वाक्याचा अर्थ व्यवस्थित पूर्ण करत नाही. त्यासाठी आपण वाक्य कसं लिहायचं ते तुम्हाला कळायला पाहिजे. ह्याचं वाक्य कसं असतं बघा. ह्याचं हे रॉंग आहे. सचिन क्रिकेट खेळतो, हे सही आहे. मला सांगा, या दोन वाक्यात तुम्हाला फरक दिसतो का नाही? कोणकोणत्या? खेळतो क्रिकेट सचिन क्रिकेट खेळतो. तुम्हाला वाक्य वाचायला सोपं पण कोणतं जातं? 2 नंबरचं जातं. 1 नंबरचं रॉंग आहे. तर ठराविक, आता हे कुठले क्रियापद कुठं आहे? इथं क्रियापद आहे, इथं. ह्याचं क्रियापद इथं आहे. तर कुठेही घेऊन चालणार आहे का तुम्हाला? नाही चालणार. त्यासाठी वाक्य कसं, एक शब्द ठराविक क्रमाने शब्द एकत्र आल्यानंतर त्याचा अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. त्याचा वाक्याचा अर्थ काहीतरी तयार होतो, त्याला वाक्य म्हणतात. कुठल्या आता नेक्स्ट उदाहरण बघा, एक देतो तुम्हाला. बघा आता हे वाक्य काय, ह्या वाक्याला अर्थ आहे का बघा. सुखी असा आहे जगी कोण सर्व. ह्या वाक्याला अर्थ आहे का तुम्हाला सांगा. ह्याच्यात काय अर्थ तुम्हाला समजतो? हे ठराविक क्रमानं वाक्य आलेले नाही, ठराविक क्रमानं शब्द नाही. ठराविक शब्द आले असतील तर वाक्य आपल्याला समजलं असतं. वाक्य समजायला अवघड जातं. ह्याचा कळालं का तुम्हाला? तर बघा, ह्याचं योग्य वाक्य काय असेल तुम्ही काढून बघा. ह्याचं कळा. आपल्याला अशीच उदाहरणं येतात. म्हण दिलेली असते अशी. आपल्याला काय परीक्षेत काय दिलेलं असतं, असं शब्द तोडून दिलेले असतात, अक्षर तोडून दिलेले असतात. तर ह्याचा काय प्रश्न काय असतो, की अर्थपूर्ण म्हण ओळखा आणि त्याचं पहिल्या म्हणजे उजव्या बाजूकडून 3ऱ्या नंबरचं अक्षर ओळखा किंवा डावीकडून 5व्या नंबरचं अक्षर कोणतं हे विचारतात. तर ठराविक क्रमानं आपल्याला आलं पाहिजे. तर हे ठराविक क्रमानं कसं असतं सांगा बरं. विचार करा पटकन. मी लिहून देतो. बघा, ह्या वाक्याचा अर्थ काय होतो बघा. जगी सर्व सुखी असा आहे कोण. कळालं का? ह्या दोन वाक्यात काय तुम्हाला फरक दिसतो?
तर सुखी असा आहे जगी कोण, हा वाक्य रॉंग आहे. जगी सर्व सुखी असा आहे कोण, जगी सर्व सुखी असा आहे कोण. तर मित्रांनो हे वाक्य बरोबर आहे. कळत असेल तर बघा, अक्षर आपल्याला काय दिलंय, अक्षर पण कसं तयार झालं मी सांगितलंय. अक्षर त्यात अ मिक्स करावं लागतं, म्हणजे व्यंजनानुसार असतं. शब्द कसा तयार केला, अक्षर म्हणजे कुठल्या पद्धतीने आले, ठराविक क्रमाने अक्षर आले, अर्थपूर्ण, त्याचा अर्थ, ह्या रकमला अर्थ नाही, कमळला अर्थ आहे. तसंच जेव्हा शब्द एकत्र ठराविक क्रमाने आले तरच आपल्याला वाक्य अर्थपूर्ण मिळतं, नाहीतर नाही मिळत. कळालं मित्रांनो. तर मित्रांनो आता हे झालं आपलं हे. तर आता आपण भाषा शिकलात, अक्षर कसे शिकले, शब्द कसे तयार होतात ते शिकले, आता वाक्य कसे तयार झालं ते शिकलं. आता आपण लिपी कशी तयार झाली ते पाहू. बरोबर, लिपी कशी तयार झाली ते पाहू. मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. काय अडचण असेल तर कमेंट करा, प्लीज कृपया करून कमेंट करा. तर तुमच्या अडचणी मला समजल्या नाही तर कसं होईल. तर तुम्ही तुमच्या ह्याच्यात राहू नका, काही कुठेही गोंधळून जाऊ नका. फास्ट होत असेल तर कमेंट करा. बरोबर, व्यवस्थित एकदम. ज्याला अजून माहित नाही व्याकरण काय असतं त्या मुलाला समजेल अशा पद्धतीने मी सांगतो. लिपी कशी तयार झाली बघा. लिपी. तर मित्रांनो सर्वात पहिली लिपी कुठं, ह्या जगात अस्तित्वात आलेली पहिली लिपी जी आहे, एक नंबरची लिपी आहे ती ब्राह्मी लिपी आहे. एक नंबरची जी लिपी आहे जगात पहिल्यांदा, सगळ्यात पहिली लिपी ब्राह्मी लिपी. जेव्हा म्हणतात असे की जेव्हा ह्या जगात नव्हतीच अस्तित्वात कुठली लिपी, तेव्हा ब्रह्मदेवाने स्वतः ही लिहिलेली लिपी आहे ब्राह्मी लिपी, म्हणून त्याला त्या लिपीला ब्राह्मी लिपी नाव दिलेलं आहे. तर काय आलं मित्रांनो, साक्षात ब्रह्मदेवाने लिहिलेली लिपी म्हणजे ब्राह्मी लिपी. तर मित्रांनो आता नेक्स्ट बघा, लिपी या शब्दाचा अर्थ माहितीये का. लिपी हा शब्द लिंपणे, लिपी हा शब्द लिंपणे इथून आलेला आहे बघा. लिपी हा शब्द लिंपणे ह्या शब्दापासून रूढ झालेला आहे. देवनागरी लिपी. देवनागरी लिपी कशी झाली तयार, ह्यालाच आर्यांची लिपी म्हणतात. देवनागरी लिपीची आर्याची लिपी म्हणतात. आणि ह्यालाच काय म्हणतात बघा इथं, आर्य लिपी म्हणतात. ह्याच देवनागरीला अजून कुठली म्हणतात, बाळबौद्ध म्हणतात लिपी. बघा देवनागरी लिपीला आर्य लिपी, बाळबौद्ध लिपी अशी 3 नाव आहेत. अजून असतील, शक्यतो मला जेवढे शक्यतो माहिती आहे तेवढी मी दिलेलं आहे. तर एवढी लिपी आहेत. आपल्याला प्रश्न हमखास विचारला जातो की मराठी कुठल्या भाषेत म्हणजे कुठल्या ह्याच्यात आहे, तर आपली देवनागरी किंवा बाळबौद्ध हा येतो. हा आतापर्यंत आलेला आहे, हा PSI ला पडलेला प्रश्न आहे, आर्य लिपी. तर मित्रांनो लक्षात ठेवा, देवनागरी लिपी, आर्य लिपी, बाळबौद्ध एकच आहे. तर मित्रांनो देवनागरी लिपी कशी तयार झाली तुम्हाला माहितीये का. जेव्हा आर्य लोक, देवनागरी लिपी कशी तयार झाली, जेव्हा आर्य लोक स्वतःला देव मानत, आता आपण म्हणतो मी देवापेक्षा कमी आहे का, ह्याच्यापेक्षा कमी आहे, तसंच ते स्वतःला देव मानत. आर्य लोक स्वतःला देव मानत आणि ते नगरात राहत होते. कुठं, नगरात राहत होते, शहरात. त्यासाठी मग त्यांनी स्वतःला नाव दिलं, स्वतःच्या ह्याच्यात दिलं, म्हणून देवनागरी. स्वतःला देव मानत होते म्हणून देवनागरी म्हणजे शहरी आहे. नागरी म्हणजे, नागरी ह्या शब्दाचा अर्थ की शहरी, ग्रामीण नाही. नागरी म्हणजे शहरी, लक्षात ठेवा.
देवनागरी अशी झाली लिपी. तर मित्रांनो, आता देवनागरी लिपी आपण कशी लिहितात? आपण लिहिताना डावीकडून लिहितात, इकडून इकडे लिहितात, अशी लिहित नाहीत. इथून सुरुवात केली अशी ह्या साईडला लिहित नाही. लक्षात ठेवा, आपल्याला प्रश्न हा पण आलेला आहे की देवनागरी लिपी कशी लिहितात? डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे अशी. लक्षात ठेवा, आपण डावीकडून उजवीकडे लिहिताना सुरुवात डावी बाजू असती, ह्या डाव्या बाजूला आपण उजव्या बाजूला लिहित जातात. कळलं का? तर मित्रांनो बघा मित्रांनो, आता देवनागरी लिपी, आता देवनागरी लिपीमध्ये भाषा कोणकोणत्या आहेत? आता ही देवनागरी लिपी झाली डावीकडून उजवीकडे. आता भाषा त्याच्यात देवनागरी आहेत. त्यात भाषा कोणत्या? देवनागरी लिपीमध्ये कोणत्या भाषा येतात ते तुम्हाला माहित नसेल, हा पण प्रश्न आलेला आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला देवनागरी लिपीमध्ये कोणकोणत्या भाषा येतात ते सांगतो. नंबर 1 आपली मराठी येते. नंबर 2 हिंदी येते. नंबर 3 पाली येते. नंबर 4 गुजराती येते. नंबर 5 बंगाली येते. आपलं राष्ट्रगीत बंगाली भाषेत आहे, माहिती आहे ना? बघा इथं लिहितो, आपली मेन भाषा संस्कृत राहील. ह्या 6 भाषा येतात बघा. अजून असतील, जेवढं मला माहिती झाले तेवढंच मी तुम्हाला दिलंय. देवनागरी लिपीमध्ये ह्या भाषा आहेत: मराठी, हिंदी, पाली, गुजराती, बंगाली, संस्कृत. कोणत्या भाषा? मराठी, हिंदी, पाली, गुजराती, बंगाली आणि संस्कृत. आता ह्या भाषा कोणत्या झाल्या? देवनागरी लिपी. आणि आपल्याला आता अजून विचारतात की द्रविडियन भाषा, द्रविडियन जी भाषा असते जी दक्षिण भारतात आहे. आपला भारताचा नकाशा कसा आहे? हा जे दक्षिण भाग आहे ना, हा याला द्रविडियन भाषा आहे. कळलं का? हे बाकीची देवनागरी लिपी आहे. ही जेवढी दक्षिण भागात जे तमिळ, तेलुगू असतात त्या तुम्हाला भाषा लगेच सांगतो. तर ही जी दक्षिण असते त्याला द्रविडियन म्हणतात. जे दक्षिण भारतातल्या सर्व भाषा हा द्रविडियन भाषा आहे. तर बघा आता त्याची नावं तुम्हाला सांगतो. बघा द्रविडियन गटातील भाषा, बघा मी खाली लिहितो. नंबर 1 आपण पिक्चर बघतो, तेलुगू पिक्चर बघतो बघा. तेलुगू. नंबर 2 तमिळ. नंबर 3 मल्याळम. ह्या भाषा येतात. कुठल्या भाषा येतात? द्रविडियन. म्हणजे द्रविडियन तुम्हाला सांगितलं हा भारत आहे. हा जी दक्षिण आहे, इथे महाराष्ट्र आहे आपला. हे आपला महाराष्ट्र आहे. ह्याच्या खालची जेवढी भाषा आहे ती द्रविडियन आहे. हे जेवढं दिलेलं आहे ती द्रविडियन भाषा, म्हणजे जी दक्षिण आहे ना, दक्षिण ती द्रविडियन आहे. बघा लक्षात ठेवा, द्रविडियन गटातील भाषा एवढ्या 4 भाषा येतात. तुम्ही कन्फ्युज करू नका, पाठच करा. हे प्रश्न भरपूर आलेला आहे. खालीलपैकी द्रविडियन गटातली भाषा कोणती नाही, खालीलपैकी देवनागरी लिपीतली भाषा कोणती नाही. तुम्ही सगळे पाठ पाहिजे. तुम्हाला देवनागरी लिपी पण पाहिजे, द्रविडियन पण भाषा पाठ पाहिजे, तुम्हाला सगळंच पाठ पाहिजे. कुठलंच ना, बेसिक मित्रांनो, बेसिक वरच आहे. बेसिक तुम्हाला परफेक्ट झालं तर तुम्हाला कोणाचा बाप पण तुम्हाला मार्क द्यायला थांबणार नाही. असं इतकं बारकाईने अभ्यास करायचा असं नाही. वरवरचं तुम्हाला दिलंय, फक्त तुम्हाला काय दिलंय, हा मला प्रयोग येतो किंवा सकर्मक अकर्मक तुम्हाला संधी अलंकार, एवढं उपयोग नाही ते करून.
ते पण महत्वाचं आहे, पण त्यासोबत हे पण महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. इथंही मार्क, तिकडे मार्क येते ना इकडे मार्क जातील, त्याच्यानं एक एक महत्वाचा पॉइंट पॉइंट लिहून घ्यायचा. मित्रांनो समजलं असेल तुम्हाला काय लिपी कशी, ब्राह्मी लिपी. सगळ्यात पहिली लिपी कोणती आहे? ब्राह्मी लिपी. नंतर देवनागरी लिपी, आर्य लिपी, बाळबोध लिपी एकच आहे ही, लक्षात ठेवा. त्याचे नाव आहे देवनागरी लिपीचे. आर्यन नगरात जे राहत होते कोण लोक होते? आर्य लोक होते. ते स्वतःला देव मानत होते, म्हणून देवनागरी लिपी नाव पडलेलं आहे. बघा देवनागरी लिपी म्हणजे मराठी, हिंदी, पाली, गुजराती, बंगाली, संस्कृत. आणि द्रविडियन गटातील भाषा कोणती? तेलुगू, तमिळ, कानडी आणि मल्याळम. लक्षात ठेवा मित्रांनो, एवढ्या भाषा आहेत. अजून भाषा एक तुम्हाला सांगतो, किती भाषा कोणती, तर आपल्याला अभिजात दर्जा दिलेला असतो भाषेला. अभिजात दर्जा म्हणजे जे पॉप्युलर भाषा आहेत त्या भाषेला दर्जा दिलेला असतो. तर त्या भाषा कोणत्या? तर म्हणजे एकदम पूर्व काळापासून चालत आलेल्या त्या भाषेला आपल्याला अभिजात दर्जा भेटलेला असतो. त्या भाषा पण विचारतात. 6 भाषा आहेत टोटल. त्या भाषा पण तुम्हाला पाठ पाहिजे, त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही? तर लक्षात ठेवा. ते मित्रांनो देतो लगेच. आता हे लिहून घ्या तुम्ही, पुसून टाकतो मित्रांनो. तर मित्रांनो बघा आता अभिजात भाषा, तर कोणकोणत्या अभिजात भाषेचा दर्जा दिलेला असतो ते लिहून देतो. अभिजात भाषा कोणत्या? संस्कृत, मल्याळम, तेलुगू, तर मित्रांनो अभिजात भाषा तुम्हाला आताच या थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की अभिजात भाषेला कोणकोणत्या भाषा आहेत की दर्जा प्राप्त आहे अभिजात. तर बघा नंबर 1 कोणती भाषा आहे? बघा संस्कृत भाषेला मिळालेला आहे अभिजात दर्जा. संस्कृत भाषा. मल्याळमला मिळालेला आहे बघा 2, तेलुगू 3, कन्नड 4, तमिळ 5, उडिया 6. तर मित्रांनो कोणकोणत्या आहेत बघा? संस्कृत, मल्याळम, तेलुगू, कन्नड, तमिळ, उडिया. तर एवढ्या भाषा मित्रांनो पाठ करून घ्या, लिहून घ्या तुम्ही लगेच. आता अभिजात. तर आपल्या आता एक आपल्या मराठी भाषेला का दिला नाही? आता ह्या झाल्या. आता 22 भाषा आहेत आपल्या भारतात. 22 पैकी जास्त असतात, पण 22 भाषेचा दर्जा आहे, आपल्या मान्यता आहे. तर 22 भाषेपैकी एवढ्या 6 भाषेला का दिलेला आहे? यावर विचार करा तुम्ही स्वतः. तर आपल्या मराठीला पण ह्या अभिजात भाषेचा दर्जा मिळावा त्यासाठी कारवाई चालू आहे. मराठी सुद्धा मिळतील, त्यावर कारवाई चालू आहे. काही पुरावे, ठोस पुरावे पाहिजे त्यासाठी. तर चालतंय. चला तर मित्रांनो पुढचं आपण नेक्स्ट बघूत. आपण सगळ्या लिपी पाहणार आहोत. आता किती लिपी आहे टोटल तुम्हाला माहित नसतील, मी सांगतो लिपी. ब्राह्मी लिपी तुम्हाला सांगितलं. ब्राह्मी लिपी काय की एक प्राचीन लिपी आहे बघा, लक्षात ठेवा. प्राचीन म्हणजे एकदम जुनी. प्राचीन लिपी आहे, लक्षात ठेवा. प्राचीन लिपी आहे जी की ब्रह्मदेवाने स्वतःच्या हाताने लिहिलेली होती. तर मित्रांनो खरोष्ट लिपी, ह्या खरोष्ट लिपीला काय म्हणतात आपण? गांधारी लिपी. लक्षात ठेवा मित्रांनो, खरोष्ट लिपीलाच काय म्हणतात? गांधारी लिपी. आता देवनागरी लिपीला काय म्हणतात? आर्य लिपी किंवा बाळबोध. कशी झाली? आर्य लोक स्वतःला देव मानत होते, म्हणून देव कुठं राहत होते? नगरात राहत होते, म्हणून देवनागरी लिपी. आता मोडी लिपी. मोडी लिपीलाच काय म्हणतात मित्रांनो? धाव लिपी म्हणतात. की जे एकदम जुन्या काळात आपण मराठी भाषा जी मुरड घालून लिहिलेली असती त्याला मोडी लिपी म्हणतात. आता ती बंद झालेली प्रकार. तर मित्रांनो एवढं आहे.
तर मित्रांनो मला सांगा, देवनागरीमध्ये आपण अक्षर लिहिलं समजा देवनागरी, बघा लक्षात ठेवा, देवनागरी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, देवनागरीतच पद्धत आहे. कुठली पद्धत आहे की त्याच्या डोक्यावर रेषा वाढतात. आपण जे अक्षर लिहिलं बघा, हे अक्षर लिहिलं त्याच्या आपण आडवी रेघ मारतो. ह्या रेषेला काय म्हणतात, तर ह्या रेषेला शिरोरेषा म्हणतात. लक्षात ठेवा, शिरोरेषा. हा प्रश्न आलेला आहे, हा पण PSI ला आलेला आहे प्रश्न. बघा, जे अक्षराच्या डोक्यावर कुठल्याच कोणत्याच भाषेवर नाही, फक्त देवनागरी लिपीमध्ये आपण आडवी जी लाईन लिहितो त्याला शिरोरेषा म्हणतात. मित्रांनो लक्षात आलं का? ब्राह्मी लिपी, प्राचीन लिपी, खरोष्ट लिपी, गांधारी लिपी. गांधारी लिपी ही 3ऱ्या शतकात होती बघा. 3ऱ्या शतकात गांधारी लिपीचा वापर होता. 3ऱ्या शतकात आशिया खंडातच होता 3ऱ्या शतकात खरोष्ट लिपीचा. आता सध्या नाही, सध्या आहे का नाही माहित नाही. देवनागरी सध्या माहिती आहे आपल्याला. ब्राह्मी लिपी, खरोष्ट लिपी, देवनागरी लिपी, मोडी लिपी. तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल, तर आपण आज इथंच थांबू. तर पुढचा आपण एका क्रमानुसार आपण मराठी व्याकरण घेत जाऊ. फक्त तुम्हाला बेसिक नॉलेज साठी तेव्हा एवढं सांगितलं होतं. तर आता पुढचा पार्ट जे क्रमानुसार जे पुस्तका पद्धतीने येईल त्या पद्धतीने तुम्हाला एक पार्ट शिकवित राहील. कसं आहे, ह्या पार्ट व दुसरा पार्ट हे असतो काय म्हणतात, डिफेंड असतो त्याच्यावर. त्यासाठी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे तुम्ही झाले आजचा लेक्चर बघणं झालंय, तर तुम्हाला मित्रांनो ह्यानंतर तुम्हाला युट्यूबवरच एक 25 मार्काचा एक मी प्रश्न संच तयार करणार आहे. प्रश्न की तुम्हाला सराव की ह्या भाषेत कुठल्या हा भाषा, तुम्हाला प्रश्न 25 देणार आहे. त्या 25 प्रश्न तुम्ही स्वतः लिहून का नोट्स घ्या आणि ते सोडवा. मी युट्यूबवर एक प्रश्नपत्रिका काढणार आणि त्यात मी तुम्हाला 3 सेकंदाचं हे देईल, 3 सेकंदाचा वेळ देईल. त्या 3 सेकंदानंतर तुम्ही उत्तर द्या कमेंट मध्ये, आणि जर नाही उत्तर दिलं तर मी 3 सेकंदानंतर उत्तर सांगेनच. तर मित्रांनो चला मग, कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा पटापटा. लाईक कमी दिसतात, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा बघा. ओके मित्रांनो, चला भेटूत मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. आणि हो, की कोणीही कुठेही जाऊ नये, तर आपलं लेक्चर पाहायचं म्हणजे पाहायचं की सगळं VIPच आहे बघा. कोणाला कुठं जायची गरज नाही. मास्तर आहे घरचं, कुठं खर्च करू नका. ओके, अभ्यास करा, लागा तयार. 2022 मध्ये पोस्टचा भडी मारच टाकतो आपण. ओके, डन.